सध्याच्या धावत्या जीवनशैलीमुळे अशा कितीतरी महिला आहेत ज्यांना आपल्या केसांची काळजी घ्यायला वेळ मिळत नाही. त्यामुळे कितीही सुंदर केस असले तरी त्याची काळजी न घेतल्याने त्यांच्या केसांचे सौंदर्य टिकून राहत नाही. घनदाट आणि लांब केसांची काळजी घेण्यासाठी योग्य आहार आणि योग्य काळजी घेणे गरजेचे असते. जर आपण काही उपाय नियमित केले तर तुमच्या केसांचे गेलेले सौंदर्य तुम्हाला पुन्हा मिळेल. तेल लावणे. केसांमध्ये जवळपास 1 तास तेल मुरले पाहिजे, त्यामुळे केसांच्या मुळापर्यंत तेल जाते. डोक्यावर कोमट तेलाने मालिश करावी आणि गरम पाण्यातून काढलेल्या टॉवेलने डोके झाकून घ्यावे, त्यामुळे केसांना वाफ मिळते. कोणत्याही तेलाने केस वाढतात असे नाही. बदाम तेल केसांसाठी उपयुक्त आहे, यात व्हिटॅमिन ई मोठ्या प्रमाणात असते. केसांची स्वच्छता. ज्याप्रमाणे केसांना तेल लावणे गरजेचे आहे तसेच केसांची स्वच्छता राखणेही आवश्यक आहे. जर आपले केस लांब आहेत तर ते आठवड्यातून 2 वेळा धुवावेत. आपल्या केसांची स्वच्छता खूप गरजेची आहे, त्यामुळे केसांच्या मुळांना श्वास घेण्यास जागा मिळते. संतुलित आहार. चांगल्या केसांसाठी योग्य आणि संतुलित आहार आवश्यक आहे. भाजीपाला, बदाम, मासे, नारळ इत्यादी आपल्या आहारात असतील तर केस चांगले राहतील. केस बांधून ठेवावेत. प्रदूषण, धूळ, माती आणि हवेपासून केसांना वाचवण्यासाठी ते बांधून ठेवावेत. जर आपण प्रवास करत असाल तर आपण केस बांधणे जास्त गरजेचे असेल. केसांना ट्रिम करावे. केसांना 3 महिन्यातून एकदा ट्रिम करावे, त्यामुळे 2 फाटे फुटलेल्या केसांपासून सुटका होईल. केस ट्रिम केल्याने ते चांगले वाढतात. ड्रायर आणि इतर मशीनचा वापर करू नये. हॉट आयर्न, ब्लो ड्रायर किंवा केसांना कुरळे करणारे मशीन वारंवार वापरू नये, त्यामुळे केस खराब होतात. जर आपले केस लांब आहेत तर ते वाळवण्यासाठी ड्रायरचा वापर करणे नुकसान करू शकतात, कारण त्याने केस खराब होतात. केस वाळवण्यासाठी उन्हात 5 मिनिटे उभे राहावे, पण ड्रायरचा वापर करू नये. केस धुण्यापूर्वी साधारण 1 तास आधी नारळाचे पाणी केसांना व टाळूला चोळून लावावे. यामुळे केस मुलायम तर होतातच, शिवाय केसांच्या मुळांचे पोषण होते. केस गळण्याचे प्रमाण कमी होते व केसांची वाढ व्हायला लागते. केसांसाठी नारळाचे दूध अतिशय पोषक व गुणकारी. टाळूची त्वचा व केस वाढत नसल्यास नारळाच्या दुधाचा उपयोग उपायकारक ठरेल. नारळाच्या दुधामध्ये व्हिटॅमिन ई ची गोळी कुटून घालावी व मिश्रणाने टाळूला हलक्या हाताने मसाज करावा. असे आठवड्यातून किमान 2दा करावे. या उपायाने निश्चित केसांचे व टाळूचे आरोग्य सुधारते. केस धुण्यासाठी शेकेकाई, रिठा, लिंबू, नागरमोथा यासारख्या नैसर्गिक गोष्टींचा वापर करा. आवळा, मेथी पावडरच्या वापराने केस चमकदार होतात. मेहंदीत लिंबाचा रस आणि 1 अंड फेटून पॅक तयार करून केसांना लावा, त्यामुळे केसांची चमक तर वाढतेच आणि गरमीत आरामही मिळतो. जास्वंदीची फुले ही केस वाढीसाठी आणि केसांचा रंग सुधारण्यासाठी उपयुक्त आहेत. जास्वंदीची फुले गुणाने थंड असल्याने त्यापासून बनणाऱ्या तेलाचा उपयोग शांत झोपेकरिता होतो. केसांच्या वाढीस कोरफड उपयुक्त. तिच्या नियमित वापराने केसांतील कोंडा, डोक्यातील खाज कमी होते. केस छान, सुटे, मोकळे, चमकदार होतात. दोन अंडी, 1 लिंबू, आवळा पावडर यांचे मिश्रण केसांचा मऊपणा वाढवते. कोंडा काढण्यास मदत मिळते. आंबट दही केसांच्या मुळापासून लावणे केसांचा तेलकटपणा कमी होतो. लिंबाची पाने रात्री पाण्यात भिजत ठेवावी. सकाळी हे पाणी उकळून प्यावे. स्नान करावे. केसातील कोंडा दूर होतो. थँक्स फॉर वॉचिंग माय फुल व्हिडिओ. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन टिप्ससोबत. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर, बाय.